हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, आपण NTPCसाठी जे लेक्चर सिरीज चालू केली होती त्याच्यामधलं PYQचं आपण ॲनालिसिस करत आहे. तर त्याच्यामधला हा दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण पॉलिटी, याच्या पहिल्या पार्टमध्ये पण आपण पॉलिटीचं ॲनालिसिस केलं होतं आणि हा दुसरा पार्ट आहे. त्याच्यामध्ये पुन्हा PYQमधलं जे पॉलिटी सेक्शन आहे त्याचा आपण ॲनालिसिस करत आहे. तर पहा, आज आपण सुरुवात करणार आहे क्वेश्चनपासून. क्वेश्चन पहा, भारतीय संविधान के अनुच्छेद 5 से 11 रिकामी जागा से संबंधित आहे. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल आहेत 5 ते 11 हे कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर यायला पाहिजे नागरिकत्व. आर्टिकल 5 ते 11 कशाशी संबंधित आहे? नागरिकत्वाशी संबंधित आहे. आता एक गोष्ट हे तर तुम्हाला लक्षात आलं की 5 ते 11 कशाशी संबंधित आहे? नागरिकत्व. आता नागरिकत्वासंबंधी काही गोष्टी आणखी लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं नागरिकत्व कोणत्या भागात आहे, तर त्यावेळेस तुमचं उत्तर आलं पाहिजे भाग 2. त्यावेळेस तुमचं उत्तर काय आलं पाहिजे की भाग 2. आता हे पॉईंट तुम्ही इतर लक्षात ठेवा. आपण हे ॲनालिसिस करत आहे क्वेश्चनचं, त्याच्यावरून क्वेश्चन तुमचे फ्रेम होऊ शकतात. आता क्वेश्चन जरी आर्टिकलवर विचारला 5 ते 11 कशाशी संबंधित आहे, उत्तर आलं नागरिकत्व. पण नागरिकत्व कोणत्या भागात आहे असं जर विचारलं तर भाग 2. बरं, नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतलं तर लक्षात ठेवायचं ब्रिटन. काय लक्षात ठेवायचं आहे? ब्रिटन. आणि पुन्हा एक क्वेश्चन की भारतामध्ये कशा प्रकारची नागरिकत्व आहे, तर भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे. ठीक आहे, भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पहा, जे उरलेले ऑप्शन आहेत त्याचं पण ॲनालिसिस करून घेऊ इथं. मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, मौलिक कर्तव्य म्हणजेच मूलभूत कर्तव्य, याचं तुम्ही लक्षात ठेवा 4A मध्ये आहे. ठीक आहे, आणि कलम लक्षात ठेवायचा 51. तर याच्यावर क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता असते. आणि मूलभूत कर्तव्य एकूण किती आहेत, तर एकूण 11 आहेत. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मूलभूत अधिकार हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत, भाग 3. आणि कलम आहेत, कलम 12 ते 35 पर्यंत. हे आपल्याला मूलभूत अधिकाराशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतीय संघ म्हणजे केंद्र सरकार हे कोणत्या भागामध्ये आहे, ते आहे भाग 5 मध्ये. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. तर आता तुम्हाला हे क्वेश्चन आणि त्याचं जे ऑप्शन आहेत त्याचं ॲनालिसिस समजलं असेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, भारतीय संविधान के अनुच्छेद 5 से 11 किससे संबंधित आहे, तर ते आहेत नागरिकत्व. कोणत्या भागात आहे, तर भाग 2. कोणत्या देशाकडून घेतलं, तर ब्रिटन. आणि भारतामध्ये कशा प्रकारची नागरिकत्व आहे, तर एकल नागरिकत्व आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे. तर बा, केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय ने वर्ष 2015 में अधिसूचित किया कि नागरिकों के बीच संवैधानिक मूल्यों को बढ़ावा देने के लिए प्रत्येक वर्ष रिकामी जागा को संविधान दिवस के रूप में मनाया जाएगा. आता संविधान दिवस संविधान दिवस जे आपण मनवत आहे, तर तो कोणता दिवस आहे, तर तो आहे 26 नोव्हेंबर. आता 26 नोव्हेंबर हे तुम्हाला मी 2 डेट आणखी लक्षात ठेवता, म्हणजे सांगतो. तर हे लक्षात ठेवा ठेवा तुम्ही की संविधान दिवस कधी असतो, तर तो असतो 26 नोव्हेंबरला. आता एक डेट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, 26 नोव्हेंबर 1949. तर या दिवशी आपण संविधान काय केलं, स्वीकारलं. हे स्वीकारण्याची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की संविधान आपण कधी स्वीकारलं असं जर तुम्हाला विचारलं, ते डेट लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर 1949. आणि संविधान लागू कधीपासून झालं, तर तुम्हाला सांगायचं आहे 26 जानेवारी 1950. तर ह्या 2 डेट तुम्ही लक्षातच ठेवा. खूपदा विचारलेल्या आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. संविधान दिवस कधी, तर 26 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारलं आणि ते लागू कधीपासून झालं, तर 26 जानेवारी 1950 पासून. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे, भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद संघ राज्य क्षेत्रों के लिए उच्च न्यायालयों से संबंधित आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये उच्च न्यायालय कोणत्या आर्टिकलनुसार असतात. ठीक आहे, आपण पाहिलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल. सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल किती आहे, 124. आपण पाहिलं होतं हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाचा आर्टिकल, ते किती होतं, 214. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे की जे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, तर इथं पहा, भारतीय संविधान का कोणसा अनुच्छेद संघ राज्य क्षेत्र गेले म्हणजे केंद्रशासित प्रदेशासाठी जे उच्च न्यायालय असतात कोणत्या आर्टिकलला असतात, तर ते आर्टिकल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते आर्टिकल आहे 241. किती आर्टिकल आहे, 241. तर सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल लक्षात ठेवा 124, उच्च न्यायालयाचा आर्टिकल लक्षात ठेवा 214, आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जे उच्च न्यायालय असतात त्यांचा आर्टिकल आहे 241. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला आर्टिकलवरच दिसतील. इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत, तर ते आर्टिकल आपण तुम्ही हे क्वेश्चनचे व्हिडिओ जरी केले, तर पॉलिटीवरचा क्वेश्चन तरी तुमचा चुकणार नाही. आपण सगळं ॲनालिसिस याच्यामध्ये करत आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर, वर्ष 1956 में भाषा के आधार पर सबसे पहले किस भारतीय राज्य का गठन किया गया था. म्हणजे 1956 मध्ये सगळ्यात पहिले भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं राज्य कोणतं, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 1956 मध्ये भाषेच्या आधारावर जे राज्य निर्माण झालं, तर ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, आंध्र प्रदेश. कोणता आहे, आंध्र प्रदेश.
तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं 1956मध्ये भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे हे भारतातलं भाषेच्या आधारावर, ते आहे आंध्र प्रदेश. आणि कधी, त्याची डेट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला 1956मध्ये, हे इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आणखीन जर काही पॉईंट पाहिले याच्यामध्ये, तर आता लेटेस्टमध्ये काही जे झाले त्यांचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण जे आंध्र प्रदेशची निर्मिती केली आपण कोणत्या आर्टिकलने केली, ते आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आर्टिकल 3. ठीक आहे, ते आर्टिकल 3 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट आहे, भारतीय संविधान का अनुच्छेद 315 किससे संबंधित आहे. आता भारतीय संविधानामधलं पुन्हा आर्टिकलवरच क्वेश्चन आहे. अनुच्छेद 315 आहे. 315 ते 323 एवढं आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 315 ते 323 याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये UPSC आणि MPSC आपण म्हणजे स्टेट PCS, UPSC आणि SPSC, त्यालाच आपण MPSC आपल्याकडे म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ठीक आहे, तर स्टेट PCSही म्हणतात त्याला अदर राज्यांमध्ये. तर UPSC आणि SPSC हे 315 ते 323 आर्टिकलमध्ये आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, की हे क्वेश्चन जे तुम्हाला दिसत आहेत, हे मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला कशावर दिसत आहेत, ते मॅक्झिमम क्वेश्चन आहेत आपल्या आर्टिकलवर. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला आर्टिकल दिसतच आहे. तर म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे आर्टिकल तुम्हाला मॅक्झिमम करायचे आहेत. आता त्याच्यानंतर हे जे आपण आता पाहिलं MPSC आणि UPSC, आता प्रश्न विचारून आणखी काय विचारू शकतील, की कोणत्या भागात आहेत. तर भाग तुम्ही लक्षात ठेवा, हे आहेत भाग 14मध्ये. UPSC आणि MPSC कोणत्या भागामध्ये आहेत, भाग 14मध्ये. कोणत्या आर्टिकलमध्ये, 315 ते 323मध्ये. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवर तो, वार्षिक वित्तीय विवरण जिसे बजट के भाग के रूप में प्रस्तुत किया जाता है, भारतीय संविधान की किस अनुच्छेद के अंतर्गत आता है. पुन्हा वाचू आपण, कि वार्षिक वित्तीय विवरण जिसे बजट के भाग के रूप में प्रस्तुत किया जाता है, भारतीय संविधान की किस अनुच्छेद के अंतर्गत आता है. म्हणजे जे वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे, तर त्याचा आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचा 112 आणि राज्याचं विचारलं तर 202. ठीक आहे, पहा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र केंद्र सरकारचं 112 आणि राज्याचं 202. ठीक आहे, आणि वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोण मांडेल, तिकडे केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. आणि धनविधेयकाची व्याख्या कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 110. हे आर्टिकल मेनली लक्षात ठेवा, याच्यामध्ये धनविधेयक दिलेलं आहे. पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. त्याच्यामध्ये पहा, भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद राष्ट्रीय महत्व के स्मारकों, स्थानों और वस्तुओं के संरक्षण के प्रावधान से संबंधित आहे. आता हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पहा, भारतीय संविधान का कोणचा अनुच्छेद म्हणजे कोणता आर्टिकल असं आहे जे राष्ट्रीय महत्त्वाचे जे स्मारक आहेत, स्थान आहेत आणि वस्तू आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी आहे. तर ते आर्टिकल आहे आपलं आर्टिकल 49. ठीक आहे, तर महत्त्वाची स्मारकं, स्थान आणि वस्तू यांचं संरक्षण आपल्याला करायचं आहे कोणत्या आर्टिकलनं, आर्टिकल 49 नुसार. आता बाकीचे जे आर्टिकल आहेत ते आर्टिकल आपण पाहून घेऊ. आता याच्यामध्ये जे पहिलं ऑप्शन आहे आपलं आर्टिकल 43, तर याच्याबद्दल लक्षात घ्या की आर्टिकल 43मध्ये दिलेलं आहे कामगारांना निर्वाह वेतन. आर्टिकल 43. आर्टिकल 49मध्ये आताच पाहिलं आपण, राष्ट्रीय महत्त्वाचे जे स्मारक आहेत, स्थान आहेत, वस्तू आहेत त्यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. आर्टिकल 48 याच्यामध्ये कृषी आणि पशूंचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. तर हे मार्गदर्शक तत्व भाग 4मध्ये दिलेले आहेत. हे सगळे आपण पाहता हे मार्गदर्शक तत्व आहेत. मार्गदर्शक तत्व भाग 4मध्ये आणि कलम लक्षात ठेवा 36 ते 51मध्ये. 36 ते 51मध्ये. त्याच्यामधलं 43 पाहिलं आपण, याच्यामध्ये कामगारांना निर्वाह वेतन आहे. त्याच्यानंतर 49मध्ये काय, तर महत्त्वाची स्मारके आणि वस्तू यांचं संरक्षण आहे. अनुच्छेद 48मध्ये काय, तर याच्यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन आहे. आणि 48A हे पर्यावरणाशी संबंधित आहे. हे खूप मेन आहे, इम्पॉर्टंट आहे, तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. हे होतं मार्गदर्शक तत्व जे भाग 4मध्ये आहेत, 36 ते 51मध्ये आहेत. पुढचा चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. याच्यामध्ये विचारलं आपल्याला, भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद राज्यों के लिए उच्च न्यायालय से संबंधित आहे. आताच आपण पाहिलं होतं, एक क्वेश्चन आला होता, त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करताना आपण हा क्वेश्चन पाहिला होता की राज्यांमध्ये जे उच्च न्यायालय असतात त्यांचं आर्टिकल किती आहे, तर त्यांचं आर्टिकल आहे 214. आपण पाहिलं होतं की जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचं आर्टिकल किती आहे, 124. आपण पाहिलं होतं जे हायकोर्ट असतात त्यांचं न्यायालय, त्याचं जे आर्टिकल आहे ते किती आहे, 214. आणि आपण एक पाहिलं होतं केंद्रशासित प्रदेश, तर यांचं आर्टिकल किती होतं, तर यांचं आर्टिकल आपण पाहिलं होतं 241. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान में मौलिक कर्तव्यों का रिकामी जगह से लिया गया था. म्हणजे जे
मूलभूत कर्तव्यात आपण कोणत्या देशाकडून घेतले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला उसनवारी दिसते कोणत्या देशातून आपण काय काय घेतलं. जसं आयर्लंडकडून आपण काय घेतलं ते आपण पाहणार आहे, अमेरिकेकडून काय घेतलं ते पाहू, जपानमधून काय घेतलं ते पाहू आणि USSR म्हणजे त्याला आपण म्हणतो रशिया. तर रशियाकडून आपण काय घेतलं तर मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. ठीक आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे की भारतीय संविधान में मौलिक कर्तव्य म्हणजे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतले, रशिया. रशियालाच आपण म्हणतो USSR. आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत तर 4A मध्ये. कोणत्या कलमात आहेत तर 51A मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यासाठी जे समिती संबंधी एकूण मूलभूत कर्तव्य जर विचारले तर उत्तर किती आलं पाहिजे, 11. ठीक आहे. आता आयर्लंडकडून काय घेतलं आपण तर आताच पाहिलं होतं आपण मार्गदर्शक तत्व हे आपण आयर्लंड या देशाकडून घेतले, जे 36 ते 51 पर्यंत आहेत. ठीक आहे. 36 ते 51 आणि भाग 4 मध्ये आहेत. त्यानंतर अमेरिकेकडून आपण काय घेतलं तर अमेरिकेकडून उपराष्ट्रपतीपद घेतलं आपण. त्यानंतर न्यायालय जे आहे त्याचं स्वातंत्र्य आपण अमेरिकेकडून घेतलं. प्रस्तावना अमेरिकेकडून घेतली आपण. आणि त्याच्यानंतर जपान. तर जपानकडून आपण काय घेतलं तर जपानकडून आपण घेतलेला आहे कायदा बनवण्याची पद्धत. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर जपानकडून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कायद्याने प्रस्तावित पद्धत घेतलेली आहे आपण. कायद्याने प्रस्तावित पद्धत ही जपानच्या राज्यघटनेकडून आपण घेतलेली आहे. तर एवढ्या तरी पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन है, समाज के आर्थिक रूप से कमजोर वर्गों विशेषकर अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के शिक्षण एवं आर्थिक हितों का संवर्धन निम्न में से किसके अंतर्गत आता है. तर म्हणजे समाजामध्ये जे आर्थिक आणि कमजोर वर्ग जे आहेत विशेष करून अनुसूचित जाती जनजाती तर यांचं हितांचं संवर्धन करायचं आहे. तर हे कशामध्ये दिलेलं आहे तर हे दिलेलं आहे राज्य के नीती निर्देशक तत्व, ज्यालाच आपण मार्गदर्शक तत्व असं म्हणतो. जे आताच आपण पाहिलं होतं कोणत्या देशाकडून घेतले तर उत्तर द्यायचं आहे आयर्लंडकडून. मार्गदर्शक तत्व आयर्लंडकडून. कोणत्या भागात तर भाग 4 मध्ये. कोणत्या कलमात तर 36 ते 51 मध्ये. एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे की भारत के संविधान के अनुसार राज्यसभा का पदेन सभापती कोण होता है. आता लक्षात घ्या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असते आपल्या इकडे, उपराष्ट्रपती असते. बरं उपराष्ट्रपतीची कलम किती आहे तर उपराष्ट्रपतीची कलम आहे 63. उपराष्ट्रपती कोणत्या आर्टिकलनुसार शपथ घेतो तर 69 म्हणजेच 69 या आर्टिकलनुसार. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती कोणत्या देशाकडून घेतला आपण हे पद तर अमेरिका या देशाकडून घेतलं. हे 2 आर्टिकल आणि तो कोणत्या देशाकडून हे पद घेतलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उपराष्ट्रपती आर्टिकल 63, उपराष्ट्रपतीचं शपथ 69 आणि उपराष्ट्रपती कोणत्या देशाकडून घेतलं अमेरिकेकडून. जसा अमेरिकेमध्ये त्याचा जो उपराष्ट्रपती असते त्याचा अध्यक्ष असते तसाच आपला जो उपराष्ट्रपती असते तो आपल्या राज्यसभेचा अध्यक्ष असतो. त्याच्या इकडे सिनेटचा अध्यक्ष असते, आपल्याकडे राज्यसभेचा. पण कोणत्या आर्टिकलनुसार असते हे जर तुम्हाला विचारलं तर आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आर्टिकल 64 नुसार. आर्टिकल 64 नुसार आपला जो उपराष्ट्रपती असतो तो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की उपराष्ट्रपती आपल्या इकडे जास्तीत जास्त किती काळ राष्ट्रपती म्हणून कार्य करू शकतो तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला 6 महिने. किती महिने 6 महिने. हा एक पॉईंट तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आता आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे. क्वेश्चन पहा, रिकामी जागा का की कर्तव्य भूमिका राज्य के वित्त आयोग द्वारा की गई सिफारिशों के आधार पर राज्य में नगर पालिकाओं के संसाधनों के पूरक के लिए राज्य की संचित निधि को बढ़ाने के लिए आवश्यक उपायों के बारे में राष्ट्रपति को सिफारिश करना है. म्हणजे राज्यांसाठी जे संचित निधी आहेत त्यांना वाढवणे, ठीक आहे, त्याच्यात आवश्यक उपाय करणे हे कोणाचं काम आहे तर याचं उत्तर येते वित्त आयोग. याचं उत्तर काय ते वित्त आयोग. तर वरही तुम्ही क्वेश्चनमध्येच पाहू शकता वित्त आयोग त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि उत्तरही वित्त आयोगच आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन है, भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद राष्ट्रपति के सदनों में अभिभाषण के और उन्हें संदेश भेजने के अधिकार से संबंधित है. आता हा क्वेश्चन आहे राष्ट्रपतीवर. हा क्वेश्चन राष्ट्रपतीवर विचारलेला आहे. तब आप भारत के संविधान के कौन से अनुच्छेद से राष्ट्रपति सदनों में अभिभाषण म्हणजे राष्ट्रपतीचं जे अभिभाषण असते, ठीक आहे, तर त्यांना संदेश पाठवण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. ते आर्टिकल आहे 86. कोणता आर्टिकल आहे आर्टिकल 86. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण राष्ट्रपतीबद्दल अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहणार आहे. याच्यामध्ये राष्ट्रपती कोणत्या आर्टिकल, राष्ट्रपतीचा आर्टिकल किती तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपतीचा आर्टिकल आहे 52. त्यानंतर राष्ट्रपती याच्याकडे कार्यकारी अधिकार असतात कोणत्या आर्टिकलनुसार आर्टिकल 53. त्यानंतर राष्ट्रपतीचं जे निवडणूक आहे ते कोणत्या आर्टिकलमध्ये आहे आर्टिकल 54. आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या आर्टिकलमध्ये आहे तर आर्टिकल 55. आणि राष्ट्रपतीचा पदावधी हा दिलेला आहे आर्टिकल 56 मध्ये. एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला लक्षात याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे,
भारतीय संविधान में प्रदत्त न्यायपालिका की स्वतंत्रता और न्यायिक समीक्षा पुनरावलोकन से अंगीकृत किए गए है. पुन्हा आपल्याला तसाच प्रश्न विचारला की न्यायपालिकेचं जे स्वातंत्र्य आहे आपण कोणत्या देशाकडून घेतलं, तर आताच आपण पाहिलं होतं अमेरिकेच्या संविधानातून आपण न्यायपालिकेचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे. आता ब्रिटिश संविधानातून आपण काय घेतलं, तर आताच पाहिलं आपण एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॅनडाच्या संविधानातून, वायमर संविधानातून याच्याकडून काय काय घेतलेलं आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे की भारतीय संविधान के कौन से अनुच्छेद शोषण के विरुद्ध अधिकार से संबंधित आहे. शोषणाविरुद्ध अधिकार लक्षात घ्या. शोषणाविरुद्ध अधिकार फक्त याच्यामध्ये एवढेच कलम आहेत, 23 आणि 24. ठीक आहे. शोषणाविरुद्ध अधिकार 23 आणि 24 मध्ये आहे. हे मूलभूत अधिकारामध्ये भाग 3 मध्ये येतात आणि मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये 12 ते 35 पर्यंत आहेत. आणि याच्यामध्ये जे शोषणाचा अधिकार आहे तो 23 आणि 24 मध्ये आहे. तर 23 मध्ये वेठबिगारी आहे हे लक्षात ठेवा. आणि 24 मध्ये जे लहान कामगार असतात त्यांच्याशी हे संबंधित आहे. कारखान्यामध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई हे 24 मध्ये आहे. आणि वेठबिगारी हे जे संबंधित आहे, माणसांचा व्यापार वेठबिगारी, हे आर्टिकल 23 मध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहणार आहे. याच्यामध्ये बघा, भारतीय संविधान के किस अनुच्छेद के अंतर्गत भारत के महान्यायवादी की नियुक्ती होती आहे. आता भारताच्या महान्यायवादीवर प्रश्न आहे, तर त्याचा अनुच्छेद जे आहे महान्यायवादीचं ते 76 आहे. आणि महान्यायवादीची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती. त्याच्यानंतर आता जसा महान्यायवादी विचारला, आपल्याला महाधिवक्ता विचारू शकतात. तर महाधिवक्ता लक्षात ठेवा 165 मध्ये आहे. आणि यांची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल. आता महान्यायवादी कुठं असतो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे केंद्रात. आणि महाधिवक्ता कुठं असतो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राज्यात. तर महान्यायवादीची कलम 76, नियुक्ती कोण करीन, राष्ट्रपती. महाधिवक्त्याची कलम 165, कुठं असतो, राज्यात. आणि नियुक्ती कोण करीन, राज्यपाल. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चला आता नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाणार आहे. याच्यामध्ये पहा, भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद अस्पृश्यता के उन्मूलन से संबंधित आहे. पुन्हा आपल्याला प्रश्न त्याच्यावरच विचारला. आपला लास्ट क्वेश्चन आहे याचा. भारतीय संविधान का कौन सा अनुच्छेद अस्पृश्यता के उन्मूलन से संबंधित आहे. म्हणजे अस्पृश्यतेसंबंधी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर अस्पृश्यतेसंबंधी, तर अस्पृश्यता नष्ट करणे कोणत्या आर्टिकलमध्ये, आर्टिकल 17 मध्ये. त्यानंतर आर्टिकल 16 मध्ये काय आहे, तर आर्टिकल 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत म्हणजे नोकऱ्यामध्ये समान संधी. अनुच्छेद 19 मध्ये काय, तर भाषण स्वातंत्र्य आहे आणि इत्यादी संबंधित विविध हक्कांचे संरक्षण आहे. आणि आर्टिकल 18 याच्यामध्ये किताब नष्ट करणे हे आहे. आता हे जे सगळे आर्टिकल आहेत ते भाग 3 म्हणजे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहेत. आणि ते जे येतात ते येतात 12 ते 35 मध्ये. आणि मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले, तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अमेरिका या देशाकडून सगळ्यात मेन. ठीक आहे. तेवढे पॉईंट तरी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा आपला दुसरा पार्ट होता. याच्या आधी आपण आपला पहिला पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.